श्री स्वामी समर्थ. सेवा करताना कधी तुमच्या डोळ्यात पाणी आलंय का? जांभई येऊन मान खाली झुकली आहे का? आणि स्वामीच्या नावातच झोप लागली आहे का? जर असं झालं असेल तर आजची ही कथा खास तुमच्यासाठी आहे. कारण ही चूक नाही, ही स्वामी समर्थांची खूण आहे. पहाटेची वेळ होती. घरात अजून सगळे झोपलेले होते. बाहेर शांतता आणि आत समईचा मऊ प्रकाश सुरू होता. समईचा मऊ प्रकाश होता. त्या प्रकाशात स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला होता. एक साधी बाई रोज सारखीच सेवा करायला बसली होती. कुठलीही मोठी पूजा नाही, कुठलाही मोठा मंत्र नाही, फक्त मनापासून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ एवढंच. दिवसभर ती खूप थकलेली होती. घरची कामं, चिंता, पैशाची अडचण, कुणालाच न सांगता सहन केलेली दुःख, सगळं ओझं मनात साठवलेलं होतं. स्वामी समोर बसताच मन थोडं शांत व्हायला लागलं आणि तेवढ्यात तिला जांभई आली. एक नाही, पुन्हा पुन्हा. तिला वाईट वाटलं. मनात विचार आला, स्वामी मी काय सेवा करते? जांभई येते, झोप येते आणि तेवढ्यातच डोळे पाणावले. डोळ्यात टचकन पाणी आलं. का पाणी आलं तिलाच कळलं नाही. 2 अश्रू गालावरून खाली आले. थोड्याच वेळात मान खाली झुकली, डोळे मिटले आणि नकळत तिला झोप लागली. त्या झोपेत तिला स्वामी दिसले. साधे, शांत, हसरे. ते म्हणाले, इतकं ओझं घेऊन किती दिवस चालशील? आज थोडा विसावा घे. ती दचकून जागी झाली. समई पेटतच होती. फोटो तसाच होता, पण मन पूर्ण हलकं झालं होतं. तिला तेव्हा कळलं की सेवा करताना जांभई येणं म्हणजे अपमान नाही. जांभई म्हणजे शरीर थकलंय याची खूण आहे. डोळ्यात पाणी येणं म्हणजे कमजोरी नाही, ते मनात साठलेलं दुःख बाहेर येतं. आणि झोप लागली म्हणजे दुर्लक्ष नाही, मनाला स्वामीच्या जवळ सुरक्षित वाटते. जसं लहान मूल आईजवळ झोपतं, तसंच मन स्वामीच्या चरणांशी विसावतं. स्वामींना आपली अस्वस्थता कळते. डोळे उघडे आहेत की मिटले यापेक्षा मन कुठे आहे हे त्यांना जास्त महत्वाचं. म्हणून लक्षात ठेवा, सेवा ही शरीराची परीक्षा नाही, ती मनाची थेट आहे. जसं जमतं तसं करा. जांभई आली तरी चालेल, डोळे मिटले, डोळे भरले तरी चालेल, झोप लागली तरी चालेल, कारण स्वामी समर्थ म्हणतात, तू माझ्या पायाशी आहेस, हेच मला पुरेचं आहेस. स्वामी समर्थांची सेवा करत असताना अनेक भक्तांना असा अनुभव येतो की अचानक जांभई येऊ लागते, डोळ्यात पाणी साचतं, कधी मान झुकते आणि न कळत झोप पण लागून जाते. हे अनुभव बघून काही लोक घाबरतात. काहींना वाटतात की आपली सेवा नीट होत नाही आहे, तर काही जणांना अपराधीपणा वाटू लागतो. पण स्वामी भक्ताच्या अनुभवातून आणि साध्या जीवन नियमातून पाहिलं तर हे सगळं खूप नैसर्गिक आहे आणि यामागे खोल अर्थही दडलेला आहे. आपण रोजच्या आयुष्यात सतत धावपळीत असतो. मनावर जबाबदाऱ्या, चिंता, भीती, अपेक्षा यांचा मोठा भार असतो. स्वामीच्या सेवेला बसलो की पहिल्यांदाच मनाला मोकळेपणा मिळतो. जसं एखाद्या माणसाने दिवसभर ओझं वाहिलं आणि ते खाली ठेवलं तर मनाचं होतं. तेव्हा शरीराला संकेत मिळतो की आता ताण संपला आहे. या अवस्थेत जांभई येते. जांभई म्हणजे कंटाळा नाही, तर शरीर आणि मन शांत होत असल्याचं लक्षण आहे. सेवा करताना डोळ्यात पाणी येणं हे अनेक वेळा आपल्या भावनेमुळे होतं. स्वामीचं नाव घेतलं की मनाच्या खोल थरात दडलेली दुःख, वेदना, कष्ट आठवतात. काही न बोलता, काही न सांगता मन मोकळं होतं आणि डोळ्यातून पाणी वाहू लागतं. ही अश्रू कमजोरीचे नसतात, तर मन हलकं झाल्याची खूण असते. अनेक भक्त असं सांगतात की सेवा करताना रडल्यावर मन खूप शांत वाटतं, जणू स्वामींनी आपली वेदना ऐकून घेतली आहे. झोप येणं हा देखील खूप सामान्य अनुभव आहे. स्वामीच्या नामस्मरणात बसलो की मनाची धावपळ थांबते. सतत भूतकाळ आणि भविष्यकाळात फिरणारं मन वर्तमान काळात येतं. अशा वेळी मेंदू विश्रांती घेतो आणि झोपेची अवस्था निर्माण होते.
काही भक्त याला स्वामींची कृपा मानतात. लहान मुलं आईजवळ सुरक्षित वाटल्यासारखं झोपतं, तसंच स्वामीच्या जवळ असल्याने मनाला सुरक्षित वाटते आणि झोप लागते, असं अनेक अनुभव सांगतात. कधी कधी यामागे काही साधी शारीरिक कारणही असू शकतात. दिवसभराचा थकवा, वेळेवर न झोपणे, उपाशी पोटी किंवा फार जड जेवणानंतर सेवा करणं, खोलीत हवा कमी असणं, या सगळ्या गोष्टींमुळेही झोप येऊ शकते. पण याचा अर्थ सेवा चुकीची आहे असं होत नाही. मन स्वामीकडे असेल तर शरीराच्या मर्यादा स्वामी समजून घेतात. महत्वाची गोष्ट म्हणजे याबद्दल मनात अपराधीपणा ठेवू नये. स्वामी सेवा नीट होत नाही, माझं मन कमजोर आहे, असं स्वतःला दोष देऊ नये. स्वामी समर्थ हे अंतर्यामी आहेत. डोळे उघडे आहेत की मिटले आहेत, बसून जप केला की झोप लागली, यापेक्षा मनात श्रद्धा आहे का हे त्यांना महत्वाचं वाटतं. कधी झोप लागली तरी स्वामीचं नाव ओठावर असेल तर तीही सेवा मानली जाते, असं आपले स्वतः स्वामी सांगतात. हळूहळू नियमित सेवा केली की मन अधिक आपलं स्थिर होतं. सुरुवातीला झोप येणे, जांभई येणे, पण कालांतराने मन जागृत राहू लागतं. आपल्या मनामध्ये अनेक विचार असतात. नामस्मरण करताना मनामध्ये अनेक विचार येतात, पण ते विचार सुद्धा स्वामीकडे सोपवा. नामात रमू लागलं, सेवा करू लागली की ती आपली एक कसोटी नाही, तर ती एक प्रेमाची, विश्वासाची वाट आहे. जसं जमतं तसं मन लावा. उतरलेलं स्वामी स्वतः सांभाळतात, उरलेलं सगळं स्वामी स्वतः सांभाळतात. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, स्वामी सेवा ही आपली नियमांची नाही, ती अंतःकरणाची आहे. मन स्वामीच्या चरणाशी जोडलेलं असेल तर जांभई, झोप, अश्रू, अनेक मनातील विचार, हे सगळंही त्यांच्या कृपेचाच भाग आहे. म्हणून जसं जमतं तसं करा. जांभई आली तरी चालेल, डोळे मिटले तरी चालेल, झोप लागली तरी चालेल, कारण स्वामी समर्थ म्हणतात, तू माझ्या पायाशी आहेस, हेच मला पुरेसं आहे. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.